केलं जात नाही, आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते. आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही इथं भ्रष्टाचार करताय, इथे लोकांचे बळी जात आहेत. आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे. त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठ्यामध्ये बाप दिसणार नाही, बाळाला काही कळत नाही. असे या प्रशासनाने बळी घेतलेले आहे. आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले. आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी कळकळ झाली पाहिजे, शहरातले गड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत. सत्ताधारी पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे नगरसेवक आंदोलन करताय. निश्चित मी अपक्ष आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, परंतु माझ्याबरोबर आज राष्ट्रवादीचे गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु इथं सत्ता ही फक्त महापौरांचीच सत्ता आहे. इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही, ना राष्ट्रवादीला मान, फक्त मी म्हणे सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे. परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करता? खड्ड्यांसाठी, प्रशासनासाठी, सगळ्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे. तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे. अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेच आपण इथं बघत आहोत. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला. तुम्ही प्रशासकीय काळाचे घोटाळे केलेले आहेत. अरे मागे या ना रे बाबांनो. आकाश उभं राहून सांग.